आमच्या इथं आलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो। आपलं स्वागत करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। आपल्याला माझी विनंती एवढीच आहे की तुमच्या भावानं तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे। या संकल्पनांचा फायदा होईल। मुळातच मी मंत्रिपदाची संधी अनेकदा येते जाते आणि आयुष्यात होत राहते, पण मी कायम आमच्या नेत्यांना सांगत आलो की माझ्या तालुक्याला पाणी द्या। एक वेळ मंत्रिपद नाही दिलं चालेल, माझ्या तालुक्याला पाणी द्या। आणि मला देवेंद्रजींचं मनापासून आभार मानायचं आहे, मोदीजींचा आभार मानायचा आहे। या तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी आमदार झाल्यापासून 12,500 कोटी रुपये या तालुक्यात आले आणि 3 वर्षानंतर मी अगदी जबाबदारीने सांगतोय, 3 वर्षानंतर माझ्या तालुक्यातलं पालवण, वाघुगड आणि पोते ही 3 गावं सोडली तर 100% माझा मतदारसंघ पाण्याखाली येईल। त्यामुळं हे सगळे प्रश्न मार्गी लागतील। मंत्रिपद याच्यापुढे खूप छोटा आहे। माझ्या मानखटावच्या पाण्याच्या प्रश्नासमोर या जनतेच्या कामासाठी मंत्रिपद खूप छोटा आहे। अगदी सोडलं आणि जो आनंद या मानदेशी मातीला झाला, मानगंगेला झाला आणि मला वाटतं या तालुक्यातल्या सगळ्या जनता माता भगिनीला झाला। आणि आम्ही मानगंगेमध्ये कृष्णेचं पाणी आणलं आणि ते मानगंगा आता भरभरून वाहते आणि त्याच मानगंगेचं पाणी आता उचलून आम्ही 32 गावांना आणि राहिलेल्या 29 गावांना, 32 गावांचं काम आता 8-10 दिवसामध्ये संपतंय आणि बाकीच्या उर्वरित गावांचा प्रकल्प 8-10 दिवसामध्ये मंजूर होतोय। म्हणजे तालुक्यातल्या जवळजवळ 90% गावांना पाणी पोहोचवण्याचा संकल्प आमचा येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये कंप्लीट होईल। आता 70% पाणी तर पोहोचलं नाही। भाऊ तुमची एक खासियत येते, म्हणजे तुम्ही भान ठेवून नियोजन करता आणि नियोजन अगदी बेभान होऊन काम करता। तर आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत, काय नेमका अजेंडा तुम्ही घेऊन आता मतदारांसमोर जात आहे? मुळातच मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक निवडणुकीत उद्दिष्ट ठेवून लागली। 3.5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात मी पाणी घेऊन येईन। उरमोडीचं पाणी आणलं, तारईचं पाणी आणलं, 97 गावामध्ये जे पाणी गेल्या 10 वर्षापासून येते। पुन्हा संकल्प केला जिहे गटापूरचं पाणी आणेल, ते पाणी आता घेऊन आलो। आता ते जिहे गटापूरचं पाणी आपण आणल्यानंतर हे 32 गावांना पोहोचवण्याचा संकल्प केला, तो संकल्प पूर्ण होतोय। आता आम्ही नवा संकल्प करतोय की राहिलेली 29 गावं आणि कलडोन मायनीची जवळजवळ 20-22 गावं, मान तालुक्यातली कुकुरवाडसह जवळजवळ 20 गावं, या 42 गावांना पाणी देणारी योजना मंजूर झाली, पाणी उपलब्ध झालं आणि आता त्या योजनेचा टेंडरही झालं आणि टेंडर होऊन आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करायची आहे आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि त्या गावांना पाणी मिळेल। पण या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याचा संकल्प केला आहे आणि पाण्यासोबत आता या भागातल्या युवकांच्या हाताला काम देणारी MIDC उभी राहिली पाहिजे। MIDC उभी राहत असताना या भागामध्ये शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या। आता जगाशी स्पर्धा करण्यासाठी माझा मानखटाव तयार झाला पाहिजे, असा संकल्प करून आम्ही सगळेजण काम करतो। क्या बात आहे। खरं तर यासाठी भाऊंना खरंच भाऊंचे आभार मानले पाहिजेत, कारण या पुढच्या काळातही कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी भाऊ घेत आहेत। मी वहिनींना आता काही प्रश्न विचारणार आहे। वहिनी, भाऊंचा कामाचा धडाका तुम्ही बघता, सगळे मतदार बघता, कुटुंबासाठी भाऊ किती वेळ देतात? कुटुंबासाठी तरी वेळ खूप कमीच आहे। मुळातच आपण बघितलं असेल की खटावमान हा दुष्काळी तालुका आहे। या दुष्काळी तालुक्याचा पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला, लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या, परंतु त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा या खटावमानच्या जनतेच्या होत्या। माढ्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 2009 साली लोकांना वाटले की आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल, पण पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही, तर पाणी द्यायचं कुठनं, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवारसाहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही, अशा पद्धतीची मानसिकता झाली होती। रामराजेंच्याबद्दल आपण बघाल की रामराजेंनी सुद्धा
पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या खटावमधला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता. पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो, आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब, मानखटावच्या मातीतून आपण पाणी नाहीच तर देणार कुठलं असं म्हणला, तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांना द्यायला लागेल. त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही, पण एवढं सांगेन की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते. त्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत या मानखटावच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड ताकद या मानखटावच्या पाणी प्रश्नासाठी लावली. कुरमोडी कंप्लीट झालं, तारीही कंप्लीट झालं, जे घाटापूर अंतिम टप्प्यात आहे. नव्यानं टेंबू योजनेमध्ये समावेश करून 750 कोटी रुपयाचं काम आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये चालू होईल. एवढी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मानखटावच्या मातीसाठी दिलेली आहे. त्यामुळं माझं जे वक्तव्य होतं ते खूप विचारपूर्वक